इथे माझ्या 2 एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड झाली आहे. पहिल्या अतिवृष्टीच्या ह्याच्यामध्ये बी नुकसान झालं. नंतर वातावरणामुळे बी समजून घ्या पूर्ण उत्पन्नामध्ये 20% घट झाली आणि मजुरीचे भाव गगनात भिडले. त्याच्यामुळे कितीही भाव मिळाला तर खर्च वजा जेवून काय राहतं हे सर्वसामान्य माणसाला नाही समजणार. कारण त्याला फक्त कांदा स्वस्त पाहिजे. त्याच्याकरता आता आपल्या राज्यामध्ये भाव नसल्यामुळे मी परराज्यात घेऊन जातोय कांदा, की जेणेकरून मला 2 पैसे जास्त मिळतील त्या हिशोबाने. आणि अजून सरकारने निर्यात बंदी केलेली आहे आणि त्याच्या काय निर्णय झालेले नाहीये. आतापर्यंत किती खर्च लागला आपला? आतापर्यंत मला काढून आता परराज्यात नेईपर्यंत 1,30,000 रुपयापर्यंत खर्च आलेला आहे. खर्च आहे. आता तिथं काय भाव मिळतो त्याच्यावर आता घेऊन गेल्यावर तिथे काय भाव मिळतो ते तर आपल्या हातात नसतं. येण्या जाण्याचा खर्च, वेळ आणि तिथं मिळणारा भाव याच्यावर सगळं आता अवलंबून आहे. परराज्यात चांगला भाव आहे म्हणून आम्ही कांदा तिकडे नेत आहे तिथं. आणि हे जे अवकाळी आणि ढगाळ वातावरण त्यामुळे आपल्या उत्पन्नातही घट झालाय. मग 20% घट धरते सरासरी माझ्या नेहमीच्या हिशोबाने. नेहमी 20%. मजुरी किती लावलेली होते काढण्यासाठी? काढणीसाठी 60 मजूर आणि लावणीला 60 मजूर 120 मजूर लागले. आणि आजच्या काढणी आणि भरण्याचा खर्च वेगळा, गाडी भराई वेगळी. म्हणजे सगळं एवढं मेहनत वगैरे करून शेतकऱ्यांना जे ते पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. भाव जरी इथे भाव मिळाला तर कशाला मी दुसरीकडे माल देऊ. इथं भाव मिळाला असता तर परराज्यामध्ये घेऊन जाण्याची वेळ आली नसती. आली असती. इथं जर आपल्याला म्हणजे तो खर्च वाचला असतो तेवढा. म्हणजे साधारण आता किती उत्पन्न येईल आपल्याला अंदाज? मला साधारणतः इथे 250 गोण उत्पन्न येईल आणि मला 400 गोण अपेक्षित होतं. बरोबर. 400 मन, आता 250 मन येत आहे. अवकाळी आणि वातावरणामुळे त्याच्यात तेवढी मोठी ती घट झाली. नुकसान झालं तेवढं.